सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द होण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले व घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला। अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयक कायदा 2024 या नावाने जो कायदा आणला आहे तो नावाने ऐकण्यास गोड वाटतो, परंतु सदरील कायद्याने न्याय व हक्काच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी जर आंदोलन केले तर त्यावर अर्बन नक्षलवादाच्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊन त्याची संपत्ती शासन जप्त करून घेऊ शकते। शासनाच्या विरोधात कोणतेही आंदोलन करू शकत नाही असा आहे हा कायदा। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारावर हा घाला आहे। संविधानाविरोधात हा कायदा आहे असे वक्तव्य शिवसेना उभाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे यांनी धरणे आंदोलनावेळी आपल्या भाषणात सांगितले। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आज प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन होत आहे असेही त्यांनी सांगितले। तसंच काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख राजेश मापारी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ यांनी सुद्धा आंदोलनकर्त्यास मार्गदर्शन करून या कायद्याने आपले स्वातंत्र्य कसे हिरावण्यात येत आहे यावर भाष्य केले आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला। याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अश्रुबा फुके, शिवसेना उभाठाचे तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवत, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख समद, सेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव, माजी नगराध्यक्ष भूषण भाऊ मापारी, तालुका संघटक विजय मोरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रदीप संचेते, ज्ञानेश्वर चिबडे मामा, तेजराव घायाळ, तानाजी मापारी, माजी नगरसेवक नितीन शिंदे, करामत भाई, सतीश राठोड, रऊफ भाई, सजाद भाई, श्रीकांत मादनकर, तानाजी अंभोरे, इक्बाल कुरेशी, विकास मोरे, शुभम चाटे, कैलास जावळे, महिला तालुका संघटिका तारामती जायभाई, शालिनीताई मोरे, एजाज खान, भवानी मापारी, विजय घोडके, संभाजी कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या आंदोलनात सूत्रसंचालन अश्रुबा फुके यांनी केले तर आभार शेख समद यांनी मानले। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।